येशूंना वधस्तंभावर खेळणे आणि गाडले जाणे. मत्ते 27, मार्क 15, लूक 23 आणि योहान 19. जेव्हा ते येशूला घेऊन जात होते तेव्हा गावातून येणाऱ्या शिमोन नावाच्या कुरणेकरास पकडले आणि त्याच्यावर त्यांनी वधस्तंभ ठेवला, जेणेकरून ते येशूच्या मागे मागे चालत जावे. लोकांची मोठी गर्दी त्यांच्या मागे चालत होती. त्यामध्ये स्त्रिया सुद्धा, ज्या छातीला बडवून विलाप करीत होत्या. येशू त्यांच्याकडे पाहून म्हणाले, यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, स्वतःसाठी तसंच आपल्या बाळांसाठी रडा. ते दिवस येत आहेत जेव्हा लोक म्हणतील, धन्य आहेत त्या स्त्रिया ज्या वांज आहेत, धन्य आहेत त्यांचे गर्भ जे प्रसवले नाहीत, धन्य आहेत ते स्तन ज्यातून दूध कुणीच प्यालं नाही. येशू सोबत ते त्या 2 अपराध्यांना प्राणदंड देण्यासाठी घेऊन जात होते. ते त्या जागी पोहोचले ज्याला गुलगुथा म्हणजेच खोपडी म्हटल्या जाते. जेव्हा येशूंना पित्त मिश्रित द्राक्षारस प्यायला दिले, त्यांनी चव तर घेतली, पण येशूने अस्वीकार केला. तिथं येशू सोबत 2 अपराध्यांना वधस्तंभावर चढवले, एकाला त्याच्या उजव्या आणि एकाला त्याच्या डाव्या बाजूला. येशू म्हणाले, हे बाबा, यांना क्षमा कर, कारण ते जाणत नाही की ते काय करतात. येशूंना वधस्तंभावर चढवल्यानंतर सैनिकांनी त्यांचे कपडे घेतले, विना कुर्त्याशिवाय त्याचे 4 भाग केले, प्रत्येक सैनिकासाठी एक भाग. त्या कुर्त्याला शिवण नव्हतं, तो वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता. ते आपसात म्हणाले, यांना आपण फाडू नये, चिठ्ठ्या टाकून पाहूया कोणाला काय मिळते. हे यासाठी झाले की धर्मग्रंथाचं कथन पूर्ण व्हावं. त्यांनी माझे कपडे आपसात वाटले आणि माझ्या वस्त्रांसाठी चिठ्ठ्या टाकल्या. सैनिकांनी असंच केलं. जेव्हा त्यांनी येशूंना वधस्तंभावर चढवले तेव्हा दिवसाचा पहिला प्रहर संपलेला होता. पिलातांनी एक दोषपत्र लिहून घेऊन ते वधस्तंभावर चढवले. ते याप्रमाणे होते, येशू नासरी, यहुद्यांचा राजा. पुष्कळशा यहुद्यांनी ते दोषपत्र वाचले, कारण ते ठिकाण जिथे येशूंना चढविले होते शहराच्या अगदी जवळ होते. दोषपत्र हिब्रू, ग्रीक तसंच लॅटिन भाषेत लिहिलेलं होतं. म्हणून यहुद्यांचे महायाजक पिलातांना म्हणाले, आपण असं लिहू नये, यहुद्यांचा राजा, परंतु यांनी म्हटले की मी यहुद्यांचा राजा आहे. पिलातांनी उत्तर दिले, मी जे काय लिहिलं ते लिहिलं. येणारे जाणारे लोक येशूची चेष्टा करून डोके हलवीत म्हणत होते, हे मंदिराच्या पाडणाऱ्या आणि 3 दिवसात बनवून देणाऱ्या वधस्तंभावरून खाली ये आणि स्वतःला वाचव. महायाजक आणि शास्त्री देखील येशूचा उपहास करीत आपसात म्हणत होते, यांनी दुसऱ्यांना वाचवलं परंतु स्वतःला वाचवू शकत नाही. हे तर मसीहा ख्रिस्त आहेत ना, इस्रायलाचा राजा. आता त्यांनी वधस्तंभावरून खाली यावं की आम्ही पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा. येशू सोबत वधस्तंभावर चढवलेले ते पण येशूचा उपहास करीत होते. वधस्तंभावर खेळलेल्या अपराध्यांपैकी एक येशूची निंदा करीत म्हणाला, तुम्ही ख्रिस्त आहात ना, तर स्वतःला आणि आम्हाला पण वाचव. परंतु दुसरा त्याला रागावून म्हणाला, काय तुला पण देवाची भीती नाही? तू पण तर तोच दंड भोगीत आहेस. आमचा दंड न्यायसंगत आहे, कारण आम्ही आमच्या कर्माचं फळ भोगत आहोत. परंतु याने कोणता अपराध केला नाही. तेव्हा ते म्हणाले, येशू, जेव्हा आपण आपल्या राज्यात याल तेव्हा माझी आठवण जरूर करावी. येशू त्याला म्हणाले, मी तुम्हास खचित सांगतो की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. येशूची आई, त्यांची बहीण, क्लोपसची पत्नी मरियम आणि मरियम मगदालिनी वधस्तंभाजवळ उभ्या होत्या. तेव्हा येशू आपल्या आईला आणि आपल्या शिष्यास ज्याच्यावर त्याची अधिक प्रीती होती पाहून आईला म्हणाले, हे नारी, पहा, हा तुझा पुत्र आहे. यानंतर ते शिष्यास म्हणाले,
ही तुझी आई आहे. त्यावेळेस पासूनच तो शिष्य आईला आपल्या घरी घेऊन गेला. येशूने हे सर्व ओळखून आणि सर्व काही पूर्ण झाले आहे हे जाणून धर्मग्रंथांचा लेख पूर्ण होण्याच्या उद्देशाने म्हणाले, मला तहान लागली आहे. तिथं खट्ट्या द्राक्षाचं भरलेलं एक भांड ठेवलं होतं. लोकांनी त्यात स्पंज बुडवून मोठ्या लाकडीवर ते ठेवून येशूच्या तोंडास लावलं. दुपारच्या 3ऱ्या प्रहरापर्यंत संपूर्ण प्रदेशावर अंधार पसरला. 3ऱ्या प्रहरी येशू उंच स्वरात म्हणाले, एलोई एलोई लमा सबक्तनी. याचा अर्थ, माझ्या देवा आपण माझा त्याग का केलात. हे ऐकून जवळ उभे असणाऱ्या लोकांपैकी एक म्हणाला, पहा, हा एलियाला बोलवत आहे. येशू उंच स्वरात म्हणाले, हे बाप्पा, मी आपला आत्मा आपल्या हाती सोपवत आहे. आणि हे म्हणून त्यांनी आपले प्राण दिले. त्याच वेळेस मंदिरामधला पडदा वरपासून खालपर्यंत फाटून तुकडे तुकडे झाले. पृथ्वी कंपित झाली, पहाड फाटून गेलेत, कबरी उघडल्या आणि बऱ्याच मृत संतांची शरीरे पुनर्जीवित झाली. ते येशूच्या पुनरुत्थानानंतर कबरेतून निघाले आणि पवित्र नगरात जाऊन बऱ्याच लोकांना दिसले. जो सेनापती येशूच्या समोर उभा होता, येशूंना अशा प्रकारे प्राण देताना पाहून म्हणाला, खरोखरच हा मनुष्य देवाचा पुत्र होता. तिथं काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यामध्ये मरियम मगदालिनी, छोटा याकोब आणि योसेफाची आई मरियम आणि सलोमी होत्या. जेव्हा येशू गालिलात होते तेव्हा ह्या सर्व स्त्रिया त्यांची सेवा करीत होत्या. तिथं बऱ्याचशा इतरही स्त्रिया होत्या ज्या यरुशलेमेहून आलेल्या होत्या. तो तयारीचा दिवस होता. यहुद्यांची इच्छा ही नव्हती की येशूचे प्रेत शब्बाताच्या दिवसापर्यंत क्रूस खांबावर राहावे, कारण त्या दिवशी मोठा सण होता. त्यांनी पिलातांना एक विनंती केली की येशूचे पाय तोडून त्याचे प्रेत तिथून काढून घ्यावे. यामुळे सैनिकांनी तिथं येऊन येशू बरोबर टांगलेल्या एकाचे पाय तोडले, मग दुसऱ्याचे. जेव्हा ते येशूजवळ येऊन पाहिले की ते मेलेले आहेत म्हणून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. परंतु एका सैनिकाने त्यांच्या छातीत भाला मारला आणि त्यातून ताबडतोब रक्त आणि पाणी निघाले. हे यासाठी की धर्मग्रंथाची भविष्यवाणी पूर्ण व्हावी की त्यांचे एक हाड सुद्धा न तुटावे. धर्मग्रंथाची दुसरी एक भविष्यवाणी की त्यांनी त्यांना छेदावे आणि त्यांच्याकडे पाहावे. तेव्हा संध्याकाळ झालेली होती. तो दिवस शुक्रवार अर्थात विश्रामाच्या अगोदरचा दिवस होता. त्यामुळं अर्मिथियाचे योसेफ, जे महासभेचे एक सन्मानित सदस्य आणि जे ईश्वराच्या राज्याची वाट पाहत होते, निर्भयतेने पिलाताजवळ गेले आणि येशूच्या प्रेताची मागणी केली. पिलातांना आश्चर्य वाटले की इतक्या लवकर येशू मेले. त्यांनी सेनापतींना बोलून विचारले की काय ते मेले आहे, आणि सेनापतीकडून सूचना मिळाल्यानंतर योसेफाला प्रेत देण्यास लावले. निकोदिमस पण तिथं पोहोचले, जे पहिल्या एका रात्री येशूला भेटायला आले होते. त्यांनी जवळपास 50 किलो गंधरस आणि ऑलिव्हरचे मिश्रण आणलेले होते. त्यांनी योसेफा बरोबर येऊन येशूचे शरीर घेतले आणि यहुद्यांच्या पुरण्याच्या परंपरेनुसार त्यांना सुगंधित द्रव्यासोबत कपड्यांच्या पट्ट्यासोबत गुंडाळले. जिथे येशूंना वधस्तंभावर चढवले होते तिथे एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर ज्यामध्ये आजपर्यंत कुणालाच ठेवलेलं नव्हतं. त्यांनी येशूंना तिथंच ठेवले कारण तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस होता आणि ती कबर जवळच होती. मरियम मगदालिनी आणि योसेफाची आई मरियम पाहत होत्या की त्यांनी येशूंना कुठं ठेवलं. ज्या स्त्रिया येशू बरोबर गालिलातून आलेल्या होत्या त्यांनी पण येऊन कबरेला पाहिलं आणि हे सुद्धा पाहिलं की येशूचे शरीर कसे ठेवले. परत येऊन त्यांनी सुगंधित द्रव्य आणि मिश्रण तयार केले आणि विश्रामाच्या दिवसाच्या परंपरेनुसार विश्राम केला.
त्या शुक्रवारच्या दुसऱ्या दिवशी महायाजक आणि परुषी एकत्र पिलाताच्या ठिकाणी गेले आणि म्हणाले, महोदय, आम्हाला आठवण आहे की त्या फसव्यानं आपल्या जीवन काळात म्हटलं होतं की मी 3 दिवसानंतर पुन्हा जिवंत होणार. त्यामुळे 3 दिवस पर्यंत त्या कबरेची सुरक्षा देण्याचे आदेश द्यावे. कधी असं न हो की त्यांच्या शिष्यांनी त्यांचे प्रेत चोरून न्यावे आणि लोकांना हे सांगावे की ते मरणातून जिवंत झाले आहेत. ही फसवणूक तर पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. पिलात त्यांना म्हणाले, पहारेकऱ्यांना घेऊन जा आणि योग्य प्रकारे सुरक्षेची व्यवस्था करा. ते तिथून निघून गेले आणि त्यांनी त्या दगडावर मोहर लावून पहारा बसवून कबरेला सुरक्षित केले.